फक्त काही पैशांसाठी आणि मोठ्या श्रीमंतीसाठी एखादी बायको आपल्या नवऱ्याचा आणि पवित्र नात्याचा सौदा करू शकते का? एका रात्रीची किंमत कुणाच्या कुंकवापेक्षा मोठी असू शकते का? रात्रीचे ठीक 2 वाजले होते. सगळीकडे शांतता होती. राघव आपल्या कारमध्ये बसला होता. त्याने गाडीचं स्टेअरिंग इतक्या जोरात पकडलं होतं की त्याच्या हाताच्या नसा फुगल्या होत्या. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर भयंकर राग होता. त्याच्या मोबाईलवर एक असा व्हिडिओ चालू होता ज्याने त्याला आतून हलवून सोडलं होतं. व्हिडिओमध्ये त्याची बायको अंजली रडत होती, हात जोडत होती. ती म्हणत होती, "प्लीज सर, मला जाऊ द्या. माझ्या राघवला काही करू नका." पण समोर उभा असलेला त्यांचा बॉस विक्रम सिंघानिया हसत होता आणि म्हणत होता, "अंजली, आता खूप उशीर झालाय. जर राघवचा जीव आणि त्याची प्रगती हवी असेल तर आजची रात्र तुला माझ्या अटींवर घालावी लागेल." राघवने रागाच्या भरात आपला फोन कारमध्येच फेकून मारला, ज्यामुळे फोनची स्क्रीन फुटली. त्याने कारचा स्पीड वाढवला आणि गाडी जोरात त्या मोठ्या बंगल्याकडे निघाली, जिथे त्याच्या इज्जतीचा लिलाव होत होता. पण या भयानक रात्रीची सुरुवात कशी झाली? एक हसतं खेळतं मध्यमवर्गीय कुटुंब या दलदलीत कसं अडकलं? चला जाणून घेऊया सुरुवातीपासून. ही गोष्ट आहे राघव आणि अंजलीची. राघव हा अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि तत्वाचा पक्का असलेला इंजिनियर होता. तो जितका सरळ आणि सच्चा होता, त्याची बायको अंजली तितकीच मोठी स्वप्न पाहणारी मुलगी होती. अंजलीला गरिबाचा प्रचंड तिरस्कार होता. दररोज त्यांच्या घरात पैशावरून वाद व्हायचे. एका संध्याकाळी राघव ऑफिसमधून खूप थकून घरी आला, तेव्हा त्याने पाहिलं की अंजली आरशासमोर उभी राहून मोबाईलमध्ये तिच्या मैत्रिणीच्या पार्टीचे फोटो पाहत होती. अंजली खूप रागात होती. राघवला पाहताच ती ओरडली, "राघव, शेवटी कधीपर्यंत कधीपर्यंत मी या 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात सडत राहणार? माझ्या कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणी आज मोठ्या गाड्यांमधून फिरतात, महागड्या मॉल्समध्ये शॉपिंग करतात आणि मला एक साडी घ्यायची असेल तरी 10 वेळा विचार करावा लागतो. तुझ्या या सुक्या प्रामाणिकपणाने आपल्याला फक्त गरिबी आणि तडजोड दिली आहे." राघवने शांतपणे आपली बॅग एका बाजूला ठेवली आणि अंजलीला प्रेमाने समजावलं, "अंजली, मी दिवस-रात्र मेहनत करतोय. प्रामाणिकपणाच्या कमाईला थोडा वेळ लागतो. आपल्या कंपनीत एक खूप मोठा 50 कोटीचा प्रोजेक्ट येणार आहे. जर तो प्रोजेक्ट मला मिळाला तर माझं प्रमोशन होईल. मग आपलं स्वतःचं घर असेल, गाडी असेल. फक्त थोडा धीर धर." पण अंजलीने टोमणे मारला, "धीर धरायला आता वेळ नाहीये राघव. जग बदललंय आणि सगळं चालणाऱ्यांना लोक चिरडून पुढे निघून जातात." अंजलीच्या बोलण्याने दुःखी होऊन राघवने आणखीन जास्त काम करायला सुरुवात केली. तो सकाळी सगळ्यात आधी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. काही दिवसानंतर कंपनीची एक मोठी पार्टी एका मोठ्या 7 स्टार हॉटेलमध्ये होती. राघवने नको असतानाही अंजलीला खुश करण्यासाठी तिथं नेलं. अंजलीने हॉटेलमध्ये पाऊल ठेवताच तिथली रोषणाई, मोठमोठी झुंबरं आणि श्रीमंत लोकांचं राहणीमान पाहून ती चकित झाली. तिला वाटलं की ती कुठल्या तरी जादुई दुनियात आली आहे, जिथे पैसा पाण्यासारखा वाहतोय. ती मनात विचार करू लागली की तिचं आयुष्यही असंच असायला हवं होतं. याच गडबडीत हातात सिगार घेऊन कंपनीचा अब्जाधीश आणि घमंडी मालक विक्रम सिंघानिया तिथे आला. विक्रम हा अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस होता, ज्याला पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेता येईल असा घमंड होता. हॉटेलमध्ये फिरताना विक्रमची नजर अचानक अंजलीवर पडली, जी तिथे असलेल्या एका महागड्या झुंबरकडे एकटक पाहत होती. विक्रमने आपल्या मॅनेजरला जवळ बोलावलं आणि हळूच विचारलं, "ही सुंदर मुलगी कोण आहे? आपल्या ऑफिसमध्ये मी हिला कधीच पाहिलं नाही." मॅनेजरने उत्तर दिलं, "सर, हा आपला सिनियर इंजिनियर राघव आहे. ही त्याची बायको अंजली आहे." विक्रमच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य उमटलं. त्याने सिगारचा धूर सोडत म्हटलं, "राघवची बायको? हं, राघव तर खूप सरळ आणि मूर्ख आहे, पण त्याच्या बायकोच्या डोळ्यात मला पैशाची भूक साफ दिसते. मला अशा मुलींना जाळ्यात अडकवायला खूप आवडतं. यांना फसवणं खूप सोपं असतं." विक्रम सिंघानिया खूप हुशार शिकारी होता. त्याने दुसऱ्याच दिवशी राघवला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. राघव केबिनमध्ये येताच विक्रमने खूप गोड बोलून त्याचं स्वागत केलं. त्याने राघवची पाठ थुपटली आणि म्हटलं, "या राघव, बसा. मी तुमचं काम पाहिलं आहे.
तुम्ही खूप प्रामाणिक आहात. म्हणूनच मी निर्णय घेतला आहे की आपल्या कंपनीचा जो सर्वात मोठा 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याचा हेड मी तुम्हाला बनवत आहे. आजपासून तुमचा पगार 5 पटीने वाढवला जाईल आणि कंपनीतर्फे तुम्हाला एक मोठा फ्लॅट आणि एक नवीन गाडी देखील मिळेल. राघवचे डोळे आनंदाने मोठे झाले. त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याने हात जोडून म्हटलं, थँक्यू सो मच सर. तुम्ही तर माझं नशीबच बदलून टाकलं. विक्रमने हसत म्हटलं, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राघव. फक्त आज संध्याकाळी प्रोजेक्टच्या काही फायनल फाईल्स आहेत त्यावर सही कर आणि तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. राघव आनंदाने थेट घरी पळाला. त्याने घरात शिरताच अंजलीला उचलून घेतलं आणि ओरडून सांगितलं, अंजली, आपले सगळे दिवस बदलले. बॉसने मला 50 कोटीच्या प्रोजेक्टचा हेड बनवलं आहे. आता आपल्याकडे मोठं घर असेल, गाडी असेल. अंजली ही आनंदाच्या भरात रडू लागली. त्या रात्री दोघांनी खूप दिवसांनी मनमोकळे हसत आपल्या नवीन घराची स्वप्ने पाहिली. पण त्या दोघा निष्पाप जीवांना हे माहीत नव्हतं की हा आनंद कुठलं गिफ्ट नव्हतं, तर विक्रम सिंघानियाने विणलेलं एक भयानक जाळं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा राघव ऑफिसमध्ये पोहोचला आणि बॉसच्या केबिनमध्ये जाऊन प्रोजेक्टचे पियर्स वाचू लागला, तेव्हा अचानक त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि त्याचे हात कापू लागले. त्या कागदपत्रांमध्ये साफ लिहिलं होतं की कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली एक खूप मोठ्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला जात होता आणि त्यात मोठा घोटाळा होता. राघवने घाबरून विक्रमला म्हटलं, पण सर, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे खोटे कागदपत्र आहेत. यावर सही करणं म्हणजे कायद्याच्या नजरेत गुन्हेगारी बनणं. जर उद्या काही चौकशी झाली तर आपण सगळे तुरुंगात असू. विक्रमचा गोड चेहरा एका क्षणात बदलला. त्याने म्हटलं, चौकशीची काळजी तू करू नकोस राघव. ते सगळं मी पाहून घेईल. तू फक्त गप्प राहून यावर सही कर. तुझा हिस्सा घे आणि तुझं आलिशान आयुष्य जग. जास्त प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. राघव स्वाभिमानी माणूस होता. त्याने पेपर्स टेबलवर परत ठेवत साफ नकार दिला. नाही सर, मी गरीब नक्कीच आहे, पण बेईमान नाही. मी माझ्या फायद्यासाठी हजारो गरिबाच्या हक्काची जमीन हिरावून घेऊ शकत नाही. मी या खोट्या फाईलवर कधीच सही करणार नाही. हे ऐकताच विक्रम सिंघानिया रागाने वेडा झाला. त्याने जोरात टेबलवर हात मारला आणि उभा राहून ओरडला, तर ठीक आहे राघव, तुझा हा प्रामाणिकपणा आता तुला महागात पडेल. जर तू उद्या सकाळपर्यंत या फाईलवर सही केली नाहीस तर मी तुला नोकरीवरून तर काढून टाकेनच, शिवाय कंपनीच्या पैशांची चोरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली तुला अशा तुरुंगात पाठवेन की तुझं पूर्ण आयुष्य तिथंच सडेल. आता निर्णय तुझा आहे. श्रीमंत आयुष्य पाहिजे की तुरुंग? राघव आतून पूर्णपणे तुटला होता. तो जड पावलांनी घरी परतला. घरातील दिवे विझलेले होते. त्याने अंजलीला उठवलं आणि रडत रडत सगळं खरं सांगितलं की कसा बॉस त्याला एका मोठ्या घोटाळ्यात अडकवू इच्छितो आणि सही न केल्यास तुरुंगात पाठवण्याची धमकी देतोय. अंजली हे ऐकून थरथर कापू लागली. तिचं श्रीमंत होण्याचं स्वप्न सुरू होण्यापूर्वीच मोडताना दिसत होतं. तिला भीती वाटू लागली की जर राघव तुरुंगात गेला तर समाजात तिची काय इज्जत राहील आणि ती या गरिबीच्या आयुष्यात एकटी कशी जगणार. रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. राघव थकून झोपी गेला होता, पण अंजलीच्या डोळ्यात झोपेचा एक थेंबही नव्हता. तिचं डोकं पागलासारखं विचार करत होतं. एका बाजूला राघवचा प्रामाणिकपणा आणि तुरुंगाचा धोका होता, तर दुसऱ्या बाजूला विक्रम सिंघानियाचा पैसा आणि ताकद. अंजलीने कप्पा उघडला आणि त्यातून विक्रम सिंघानियाचं ते व्हिजिटिंग कार्ड काढलं जे त्याने पार्टीत दिलं होतं. भीती आणि पैशाच्या हव्यासापोटी अंजलीने राघवला न सांगता गुपचूप विक्रम सिंघानियाला फोन केला. फोनची घंटी वाजली आणि दुसऱ्या बाजूने विक्रमचा आवाज आला. अंजलीने रणत म्हटलं, सर, प्लीज राघवला सोडा. ते खूप सरळ माणूस आहेत. ते त्या पेपर्सवर सही करू शकत नाहीत, पण प्लीज त्यांना तुरुंगात पाठवू नका. आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. विक्रम सिंघानिया फोनच्या दुसऱ्या बाजूला हसला, कारण त्याचा प्लॅन यशस्वी झाला होता. त्याने म्हटलं,
अंजली, मी आधीच सांगितलं होतं की सरळ लोकांची या जगात जागा नसते. जर तुला खरोखरच तुझ्या नवऱ्याचं भलं आणि एक चांगलं भविष्य हवं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या बंगल्यावर निघून ये. आपण दोघे मिळून काहीतरी मार्ग काढू. अंजलीने फोन ठेवला. तिने बेडवर झोपलेल्या राघवकडे पाहिलं, जो शांत झोपलेला होता. अंजलीच्या मनात मोठं युद्ध चालू होतं. तिला वाटलं की ती हे सगळं राघवला वाचवण्यासाठी करते, पण प्रत्यक्षात तिच्या मनात लपलेलं श्रीमंत आयुष्याचं लालच तिला तिथं खेचत होतं. तिने गुपचूप घराचा दरवाजा उघडला आणि रात्रीच्या अंधारात ती बाहेर पडली. ती एक टॅक्सी पकडून थेट विक्रम सिंघानियाच्या बंगल्यावर पोहोचली. जेव्हा अंजली बंगल्याच्या आत आली तेव्हा विक्रम सिंघानिया हातात दारूचा ग्लास घेऊन तिची वाट पाहत होता. अंजलीने हात जोडून रडत म्हटलं, सर मी आले. प्लीज राघवची ती केस बंद करा आणि त्यांना नोकरीवरून काढू नका. विक्रम अंजलीच्या जवळ आला. त्याने अंजलीच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिचे अश्रू पुसत म्हटलं, केस तर बंद होईल अंजनी. राघवला तो प्रोजेक्टही मिळेल, मोठी गाडीही मिळेल आणि तुला ते राणीसारखं आयुष्यही मिळेल. पण या जगात काहीही फुकट मिळत नाही. या सगळ्यांची एक लहानशी किंमत आहे. तुला आजची पूर्ण रात्र माझ्यासोबत या बंद खोलीत घालवावी लागेल. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ढसाढस रडू लागली आणि विक्रमचे पाय पकडून भीक मागू लागली. प्लीज सर, असं करू नका. मी एकाची बायको आहे. माझ्या कुंकवाची लाज राखा. पण विक्रमच्या डोळ्यावर वाईट विचार स्वार होते. त्याने अंजलीला झटक्याने बेडवर ढकलून दिलं. पण या कथेत एक असं वळण येणार होतं ज्याची कल्पना अंजलीने कधीच केली नव्हती. विक्रमने केवळ अंजलीला जाळ्यात अडकवलं नव्हतं, तर त्याने हुशारीने आपल्या बेडरूमचा एक छुपा कॅमेरा ऑन करून ठेवला होता आणि त्या कॅमेराची लाईव्ह व्हिडिओ लिंक त्याने थेट राघवच्या मोबाईलवर पाठवली होती, जेणेकरून तो राघवच्या स्वाभिमानाला कायमचा संपवू शकेल. हाच तो वेळ होता जेव्हा राघवची झोप उघडली आणि त्याने आपल्या फोनवर आलेला ते व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिलं. त्याने जसा व्हिडिओ उघडला त्याचं पूर्ण जग उद्ध्वस्त झालं होतं. तो पागलासारखा आपली कार घेऊन विक्रमच्या बंगल्याकडे धावला आणि आता राघव सिंघानियाच्या बंगल्याच्या मोठ्या लोखंडी गेटला आपल्या कारने टक्कर मारून तोडून आत शिरला होता. तो कारमधून उतरला. त्याच्या हातात लोखंडी एक जड रॉड होती. सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राघवच्या डोक्यात राग स्वार होता. त्याने गार्ड्सना बाजूला फेकून दिलं आणि थेट पायऱ्या चढत त्या बेडरूममध्ये धावला. राघवने पूर्ण ताकदीने लात मारून बेडरूमचा जड दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच आत जे काही होतं त्याने राघवच्या पायाखालची जमीनच हिरावून घेतली. आत काहीतरी असं होतं ज्याची अपेक्षा ना राघवला होती ना स्वतः अंजलीला. राघवने जशी पूर्ण ताकद लावून लात मारली तसा विक्रम सिंघानियाच्या बेडरूमचा जड दरवाजा धडकन उघडला. पण आतलं दृश्य पाहताच राघवच्या अंगातलं रक्ताचं पाणी झालं. खोलीच्या आत अंजली जमिनीवर पडली होती. तिचे कपडे विस्कटलेले होते आणि ती ढसाढसा रडत होती. दुसरीकडे बेडवर विक्रम सिंघानिया हातात दारूचा ग्लास घेऊन अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हसत होता. राघवला हातात लोखंडी रॉड घेऊन आलेला पाहून विक्रम जागेवरून उठला आणि टाळ्या वाजवत म्हणाला, वाह राघव बाबू, अगदी वेळेवर आलात. तुझ्या बायकोचा लाईव्ह व्हिडिओ पाहून खूप लवकर पोहोचलास की. राघवचा राग अनावर झाला. त्याने एक क्षणही वाया न घालवता लोखंडी रॉड हवेत उचलली आणि विक्रम सिंघानियाच्या डोक्यात मारण्यासाठी तो पुढे धावला. पण रॉड विक्रमला लागण्यापूर्वीच त्याच्या 4 धटिंगन बॉडीगार्ड्सनी मागून येऊन राघवला गच्च पकडलं. राघव पागलसारखा हातपाय मारत होता, ओरडत होता, पण त्या पहिलवानांसमोर त्याचं काहीच चाललं नाही. त्यांनी राघवच्या हातातली रॉड हिसकावून घेतली आणि त्याला गुडघ्यांवर जमिनीवर पाडलं. अंजली रडत रडत फरफटत राघवच्या पायाजवळ आली आणि त्याचे पाय पकडून ओरडली, राघव मला माफ कर. मी शपथ घेते तुला फसवण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी तर तुला त्या खोट्या पोलीस केस आणि तुरुंगातून वाचवायला आले होते. मला माहीत नव्हतं
की हा माणूस इतका मोठा जनावर निघेल. राघवने नफरत आणि अथांग दुःखाने भरलेल्या डोळ्यांनी अंजलीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये आता प्रेम नव्हतं, तर एक मोठा दगा आणि तुटलेला विश्वास होता. राघवने झटक्यात आपले पाय मागे ओढले, त्यामुळे अंजली दूर जाऊन पडली. राघव खूप जड आणि कापत्या आवाजात म्हणाला, अंजली, माझी सुटका करण्यासाठी तू माझ्या स्वाभिमानाचाच खून केलास. ज्या नवऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत बायकोला स्वतःची अब्रू देऊन चुकवावी लागते, तो नवरा मरून गेलेला बरा. जर तू मला फक्त एकदा तरी सांगितलं असतंस, तर मी हसत हसत तुरुंगात गेलो असतो. पण माझी प्रामाणिकता आणि तुझं कुंकू कधीच लिलावात काढू दिलं नसतं. तू माझ्याशी नाही, आपल्या पवित्र नात्याशी गद्दारी केलीस, कारण तुझ्या मनात लपलेलं श्रीमंतीचं लालच तुला इथं खेचून आणत होतं. विक्रम सिंघानियाने हसतच राघवच्या चेहऱ्याजवळ येऊन सिगारेटचा धूर सोडला आणि म्हणाला, राघव, आता या मोठ्या मोठ्या गोष्टी करून काहीच फायदा नाही. तुझ्या बायकोने स्वतःच्या मर्जीने तुझ्या स्वातंत्र्याची आणि या 50 कोटीच्या प्रोजेक्टची किंमत चुकवली आहे. आता शहाण्या माणसासारखा वाग. या फाईलवर गुपचूप सही कर. या मोठ्या फ्लॅटची चावी घे आणि विसरून जा की आज रात्री इथं काय झालं होतं. जर जास्त ओरडाओरड केलीस तर तुझी बायको तर बदनाम होईलच, शिवाय मी तुला आत्ताच जीवनाशी मारून या शहराच्या कुठल्याही गटारात फेकून देईल. राघवने सरळ विक्रमच्या चेहऱ्यावर थुंकलं. तो ओरडला, सिंघानी, या पैशाच्या जोरावर तू आज एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त केलंस, पण लक्षात ठेव, माझी प्रामाणिकता हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तू मला आणि माझ्या आत्म्याला कधीच विकत घेऊ शकत नाहीस. राघवने पूर्ण ताकद लावून स्वतःला गार्डच्या पकडीतून सोडवलं. त्याने अंजलीकडे एक वारही न पाहता तो तसाच मागे वळला आणि त्या मनहूस बंगल्यातून बाहेर पडला. अंजली मागून राघव राघव म्हणून ओरडत राहिली, पण राघवने मागे वळून पाहिलं नाही. ती रात्र राघवच्या आयुष्यातली सगळ्यात काळी रात्र होती. तो पागलासारखी आपली कार चालवत होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त तो लाईव्ह व्हिडिओ आणि अंजलीचं रडणं फिरत होतं. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. तो आपली कार शहरापासून दूर एका डोंगराच्या रस्त्यावर घेऊन गेला, जिथं खाली एक खूप मोठी आणि वेगाने वाहणारी नदी होती. राघवने कार थांबवली. तो बाहेर आला आणि रात्रीच्या थंड हवेत गळा काढून रडू लागला. त्याला स्वतःच्या प्रामाणिकपणाचीच कीव येत होती. त्याने खिशातून चिठ्ठी काढली, जी त्याने घरातून निघताना रागाच्या भरात लिहिली होती. त्यात लिहिलं होतं, माझ्या मरणाला माझी बायको अंजली आणि कंपनीचा बॉस विक्रम सिंघानिया जबाबदार आहेत, ज्यांनी मला मरायला भाग पाडलं. राघवने ती चिठ्ठी कारच्या पुढच्या सीटवर ठेवली. आपलं पाकीट आणि अंगठीही तिथंच सोडली. त्याने त्या खोल नदीकडे पाहिलं, आपले डोळे बंद केले आणि एक मोठा श्वास घेऊन त्या खोल दरीत उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली पागलासारखी घरात राघवची वाट पाहत होती, पण राघव घरी आलाच नाही. दुपारच्या वेळी त्यांच्या घरासमोर पोलिसांची गाडी येऊन थांबली. पोलीस ऑफिसरने अंजलीला सांगितलं, अंजलीजी, हायवेजवळ नदीच्या कडेला राघवची कार बेवारस अवस्थेत सापडली आहे. पोलिसांनी जेव्हा कारची झडती घेतली, तेव्हा त्यांना राघवची सुसाईड नोट आणि सामान मिळालं. तुमच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे आणि स्वतःच्या मरणाला तुम्हाला आणि तुमच्या बॉसला जबाबदार धरलं आहे. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. हे ऐकताच अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली. ती ओक्साबोक्शी रडू लागली आणि म्हणाली, नाही, राघव असं करू शकत नाही. ते मला सोडून जाऊ शकत नाहीत. पण पोलिसांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिला अटक करून घेऊन गेले. दुसरीकडे विक्रम सिंघानियालाही पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावरून अटक केली. ही केस पूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. टीव्ही आणि पेपरात फक्त राघवचा प्रामाणिकपणा आणि त्याच्या बायकोच्या धोक्याची गोष्ट चालू होती. प्रत्येक जण अंजलीच्या नावावर थुंकत होता. कोर्टात केस चालली, पण विक्रम सिंघानिया साधा माणूस नव्हता.
त्याने देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांची फौज उभी केली. राघवची बॉडी नदीत कुठंतरी वाहून गेली होती, त्यामुळे पोलिसांना त्यांचा मृतदेह कधीच सापडला नाही. विक्रमच्या वकिलांनी कोर्टात सिद्ध केलं की राघवची सुसाईड नोट खोटी आहे आणि तो कंपनीचे पैसे चोरून कुठंतरी पळून गेला आहे. पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर विक्रम सिंघानिया कोर्टातून सुटला. अंजली विरुद्धही कोणताही पक्का पुरावा न मिळाल्यामुळे तिलाही सोडण्यात आले. पण अंजलीसाठी हे स्वातंत्र्य एका मोठ्या शिक्षेसारखं होतं. समाजाने तिला पूर्णपणे वाळीत टाकलं होतं. तिच्या माहेरच्यांनीही तिच्याशी नातं तोडलं होतं. तिच्याकडे राहायला घर नव्हतं आणि खायला पैसेही नव्हते. नाइलाजाने अंजलीला परत विक्रम सिंघानियाकडेच जावं लागलं, कारण या जगात आता तिचं कोणीच उरलं नव्हतं. विक्रमने तिला आपल्या बंगल्यावर ठेवून तर घेतलं, पण बायको किंवा मैत्रीण म्हणून नाही, तर एका साध्या मोलकरणीसारखं. विक्रम रोज अंजलीचा छळ करायचा, तिला राघवच्या नावाने टोमणे मारायचा आणि आपल्या मित्रांसमोर तिची चेष्टा करायचा. अंजली रोज घुटमळत जगत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू सुकले होते आणि आता तिच्या मनात फक्त एकच आग पेटत होती, ती म्हणजे विक्रम सिंघानियाचा गेम करण्याची. ती जाणून होती की विक्रमचं साम्राज्य खूप मोठं आहे आणि त्याला खाली खेचण्यासाठी तिला योग्य संधीची वाट पाहावी लागेल. असं करत करत पूर्ण 1 वर्ष निघून गेलं. विक्रम सिंघानियाचा घमंड आणि त्याची मस्ती आता 7व्या गगनावर होती. त्याला वाटत होतं की कायदा त्याच्या खिशात आहे आणि त्याचं कोणीही काहीच वाकडं करू शकत नाही. पण अचानक बिझनेसच्या दुनियेत एक खूप मोठा धमाका झाला. लंडनहून एक अत्यंत गूढ आणि खूप श्रीमंत उद्योगपती या शहरात आला, ज्याचं नाव होतं मिस्टर आर.के. हा आर.के. कोण आहे, तो कुठून आला आहे, हे कोणालाच माहीत नव्हतं, पण त्याच्याकडे अफाट पैसा होता. त्याने शहरात येताच विक्रम सिंघानियाच्या विरोधी कंपन्यांशी हातमिळवणी केली आणि पाहता पाहता मार्केटमधून विक्रम सिंघानियाचे निम्मे शेअर्स गुपचूप विकत घेतले. विक्रमची कंपनी तोट्यात जाऊ लागली आणि त्याचा बिझनेस पूर्णपणे हलला. विक्रम घाबरला की हा नवीन शत्रू कोण आहे, जो त्याला कंगाल करायला निघाला आहे. आपली कंपनी वाचवण्यासाठी विक्रम सिंघानियाने मिस्टर आर्केडच्या सिक्रेटरीशी संपर्क साधला आणि त्यांना एक मोठ्या बिझनेस डीलरची ऑफर दिली. मिस्टर आर्केने डीलसाठी होकार दिला, पण एक अट ठेवली की तो कोणत्याही हॉटेल किंवा ऑफिसमध्ये नाही, तर थेट विक्रम सिंघानियाच्या बंगल्यावर येऊनच या डीलवर सही करतील. विक्रम खूप खुश झाला. त्याला वाटलं की तो आपल्या थाटमाट दाखवून मिस्टर आर्केला इम्प्रेस करेल. त्या संध्याकाळी विक्रमच्या बंगल्याला एखाद्या नववधूसारखं सजवलं गेलं. महागडी दारू आणि जेवणाची व्यवस्था केली गेली. अंजलीला विक्रमने कडक शब्दात बजावलं, आज लंडनहून खूप मोठे पाहुणे येत आहेत. कोणतीही चूक झाली नाही पाहिजे. तू स्वतः त्यांची सेवा करशील. रात्रीच्या ठीक 8 वाजता बंगल्यासमोर एक आलिशान काळी रॉयस कार येऊन थांबली. कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून काळ्या रंगाचा सूट घातलेला, डोळ्यांवर महागडा चष्मा लावलेला एक रुबाबदार माणूस उतरला. त्याच्यासोबत 4 परदेशी बॉडीगार्ड्स होते. विक्रम सिंघानिया हात जोडून स्वागतासाठी गेटवर उभा होता. विक्रम म्हणाला, वेलकम मिस्टर आर्के. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. आज भेटून खूप आनंद झाला. मिस्टर आर्केने न हसता फक्त मान हलवली आणि खूप जड आवाजात म्हटलं, थँक्यू मिस्टर सिंघानिया. मला दिखावा आवडत नाही, सरळ कामाचं बोलूया. विक्रम त्यांना घेऊन आपल्या मोठ्या दिवाणखान्यात आला आणि सोफ्यावर बसवलं. तिकडे किचनमध्ये अंजली पाहुण्यांसाठी ड्रिंक्स ट्रेमध्ये सजवत होती. जशी विक्रमने हाक मारली, अंजली जरा पाहुण्यांसाठी ड्रिंक्स घेऊन ये, तशी अंजलीने ट्रे उचलली आणि ती हॉलकडे आली. हॉलमध्ये पोहोचून जशी ती सोफ्याजवळ आली, तशी मिस्टर आर्केने आपल्या डोळ्यांवरचा तो काळा चष्मा काढला आणि मान वर करून थेट अंजलीकडे पाहिलं. जशी अंजलीची नजर मिस्टर आर्केच्या चेहऱ्यावर पडली,
तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे हात कापू लागले आणि ट्रेमधले काचेचे महागडे ग्लास जमिनीवर पडून कपाचा चक्काचूर झाला. अंजलीचे डोळे फाटले, कारण समोर सोफ्यावर जो माणूस बसला होता त्याचा चेहरा, त्याचे डोळे हुबेहूब तिच्या मरण पावलेल्या नवऱ्यासारखे, म्हणजेच राघवसारखे होते. तो दुसरा कोणी नसून राघवच होता. पण आता त्याचा लूक, त्याचा तोरा आणि त्याची श्रीमंती पूर्णपणे बदलली होती. अंजलीच्या तोंडातून ओरड निघता राहिली, "राघव, तू जिवंत आहेस?" विक्रम सिंघानिया रागाने उभा राहिला आणि अंजलीला ओरडला, "बदतमीज बाई, काय चाललंय हे? पाहुण्यांसमोर अक्कल विसरलीस का? मिस्टर आर.के.च्या समोर या बाईची ही हिंमत?" पण मिस्टर आर.के. म्हणजेच राघव. राघवच्या चेहऱ्यावर एक रेषेही उमटली नाही. त्याने अत्यंत थंड आणि कडक आवाजात विक्रमला म्हटलं, "काही हरकत नाही मिस्टर सिंघानिया. वाटतं तुमची ही मोलकरीण नवीन लोकांना पाहून घाबरते. तसंही मला तुटलेल्या गोष्टी आणि कमकुवत लोक अजिबात आवडत नाहीत." राघवने अंजलीकडे असं पाहिलं जसं तो तिला आयुष्यात पहिल्यांदा पाहत होता. त्याच्या डोळ्यात अंजलीसाठी प्रेमही नव्हतं आणि रागही नव्हता. फक्त एक भयानक शांतता होती. अंजली मनातल्या मनात पूर्णपणे खचली आणि विचार करू लागली की हा खरंच माझा राघव आहे का? जर हा राघव आहे, तो त्या रात्री नदीतून कसा वाचला? आणि जर तो जिवंत आहे, तर तो इतक्या मोठ्या पदावर कसा पोहोचला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, तो माझ्याकडून आणि विक्रमकडून आपला बदला घ्यायला परत आला आहे का? अंजलीच्या हातातून पडलेले काचेचे तुकडे पूर्ण जमिनीवर विखुरले होते. पण त्यापेक्षा जास्त तिची स्वप्न आणि अपेक्षा विखुरल्या होत्या. ती डोळे मोठे करून मिस्टर आर.के. म्हणजेच आपल्या नवरा राघव यांच्याकडे पाहत होती. पण राघवच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. विक्रम सिंघानियाने लगेच दुसऱ्या नोकरांना बोलावून काच साफ करून घेतली आणि राघवची माफी मागत म्हणाला, "मिस्टर आर.के., या साध्या मोलकरणीच्या मूर्खपणाला मनावर घेऊ नका. चला आपण आपल्या 50 कोटीच्या या मोठ्या डीलवर बोलूया." राघवने एक तिरकस हसू चेहऱ्यावर आणलं, सोफ्यावर मागे झुकला आणि आपल्या जड आवाजात म्हणाला, "मिस्टर सिंघानिया, मी कुठल्याही कंपनीत पैसे लावण्यापूर्वी त्याच्या मालकाचे सगळे जुने रेकॉर्ड्स चेक करतो. ऐकलंय? 1 वर्षापूर्वी तुमच्यावर तुमच्याच एका प्रामाणिक इंजिनियरला आत्महत्या करायला भाग पाडल्याचा मोठा आरोप लागला होता." हे ऐकताच विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण त्याने स्वतःला सावरत हसून म्हटलं, "अरे सर, तो तर एक साधा आणि लालची इंजिनियर होता. त्याने कंपनीत घोटाळा केला आणि जेव्हा पकडला गेला तेव्हा बदनामीच्या भीतीने नदीत उडी मारून जीव दिला. त्याची बायको तर आजही माझ्याच तुकड्यांवर जगते." सोफ्याच्या मागे उभी असलेली अंजली हे ऐकून आतून पूर्णपणे तुटली, पण ती राघवच्या चेहऱ्याचे भाव पाहत होती. राघवने शांत राहून म्हटलं, "खूप छान मिस्टर सिंघानिया. मला आनंद आहे की तुम्ही शत्रूंना तुमच्या पायाशी ठेवणं जाणता. चला या कॉन्ट्रॅक्टवर सही करा." राघवने मुद्दाम एक असा ॲग्रीमेंट विक्रमच्या समोर ठेवला, ज्यामध्ये विक्रमला आपली कंपनी आणि स्वतःची सगळी मालमत्ता मिस्टर आर.के.च्या कंपनीकडे गहाण ठेवायची होती. पैशाच्या हव्यासापोटी आणि आपली बुडणारी कंपनी वाचवण्यासाठी अंध झाकलेल्या विक्रम सिंघानियाने काहीही विचार न करता त्या कागदावर सही केली. त्याला वाटलं की त्याने लंडनच्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनला आपल्या बोटावर नाचवलं, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने स्वतःच्याच विनाशाचा वॉरंटवर सही केली. डील पक्की झाल्यावर राघव तिथून जाण्यासाठी उभा राहिला. जसा तो बंगल्याच्या गेटकडे निघाला, तशी अंजली पाणी देण्याच्या बहाण्याने गुपचूप त्याच्या मागे आली. जेव्हा राघव आपल्या रोल्स रॉयल कारजवळ पोहोचला आणि त्याने बॉडीगार्ड्स थोडे दूर होते, तेव्हा अंजलीने रडत राघवचा हात पकडला आणि म्हणाली, "राघव, मला माहीत आहे तूच माझा राघव आहेस. देवासाठी माझ्याशी असं अजनब्यासारखं वागू नकोस. मी मानते माझी खूप मोठी चूक झाली होती. मी पैशाच्या लालचेत आले होते, पण त्या रात्रीनंतर मी प्रत्येक क्षण तडपून काढला आहे. प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल." राघवने हळूच आपला हात अंजलीच्या हातातून सोडवला. त्याने आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला.
त्याच्या डोळ्यात आता 1 वर्षापूर्वीची हतबलता नव्हती, तर एक चट्टानासारखी मजबूती होती. राघव कडक आवाजात म्हणाला, "त्या रात्री नदीच्या कडेला जेव्हा मी उडी मारली होती, तेव्हा नशिबाने तिथं एका कंपनीचे जुने आणि प्रामाणिक पार्टनर हजर होते. त्यांना विक्रमसिंघानियाने फसवून रस्त्यातून बाजूला केलं होतं. त्यांनी मला पाण्यातून बाहेर काढलं, माझ्यावर उपचार केला आणि मला एक नवीन ओळख दिली. जो राघव तुझ्यावर प्रेम करायचा आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस प्रामाणिकपणे मेहनत करायचा, तो तर त्याच काळ्या रात्री त्या खोल नदीत बुडून मेला होता. हा मिस्टर आर.के. आहे, जो इथं फक्त आणि फक्त न्याय करायला आला आहे." अंजली रडतच राहिली आणि राघवची आलिशान कार रात्रीच्या अंधारात गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच विक्रमसिंघानियाच्या ऑफिसवर आणि बंगल्यावर कायद्याच्या सगळ्यात मोठा हातोडा पडला. मिस्टर आर.के.ने 1 वर्षाच्या आत विक्रमसिंघानियाचे सगळे काळे धंदे, टॅक्स, चोरी, कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली होणारी ड्रगची तस्करी आणि सरकारी जमिनी बळकावण्याचे सगळे पक्के आणि खरे पुरावे सीबीआय आणि पोलिसांपर्यंत पोहोचवले होते. पोलीस आणि इन्कम टॅक्सच्या मोठ्या टीमने एकाच वेळी विक्रमच्या सगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली. विक्रमच्या कॅबिनमधून तो छुपा कॅमेरा आणि त्याच्या सगळ्या डेटाही मिळवला, ज्यावरून हे सिद्ध झालं की 1 वर्षापूर्वी राघवने आत्महत्या केली नव्हती, तर त्याला आणि त्याच्या बायकोला ब्लॅकमेल करून फसवण्यात आलं होतं. पोलिसांनी विक्रमसिंघानियाला कोर्टात हजर केलं. यावेळी विक्रमचा अफाट पैसाही त्याला वाचवू शकला नाही, कारण सगळे पुरावे मिस्टर आर.के.ने पूर्ण जगासमोर लाईव्ह मीडियात आणले होते. कोर्टाने विक्रमसिंघानियाला जन्मठेप आणि त्याची सगळी संपत्ती जप्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनावला. विक्रमसिंघानिया रडत राहिला, भीक मागत राहिला, पण कायद्याने त्याला तुरुंगाच्या काळ कोठडीत बंद केलं, जिथं त्याला आपली पूर्ण जिंदगी चक्की पिसण्यात घालवायची होती. विक्रमच्या विनाशानंतर अंजली त्या खाली झालेल्या बंगल्यातून बाहेर आली. आता तिच्याकडे न राहायला घर होतं, न कोणी सहारा. ती थेट मिस्टर आर.के.च्या मोठ्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिला वाटलं की आता जेव्हा विक्रमला शिक्षा झाली आहे, तेव्हा राघव तिला स्वीकारेल. राघव आपल्या कॅबिनमध्ये बसला होता. अंजली पळतच त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, "राघव, बघ, त्या पापी माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. आपला बदला पूर्ण झाला. आता आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करू शकतो. मी तुझी तीच जुनी अंजली बनून राहील." राघव आपल्या खुर्चीवरून उठला. त्याने आपल्या खिशातून एक बंद पाकिट काढलं आणि ते अंजलीच्या हातात दिलं. अंजलीने जसं पाकिट उघडलं, त्याच्या आत 5 कोटी रुपयांचा चेक होता. अंजलीने चकित होऊन विचारलं, "हे काय आहे राघव?" राघवने आपली नजर अंजलीशी मिळवत म्हटलं, "हे तुझ्या त्या एका रात्रीच्या तडजोडीची आणि माझा जीव वाचवण्याच्या नाटकाची पूर्ण किंमत आहे. अंजली, तुला वाटलं की तू माझ्यासाठी तडजोड करत होतीस, पण खरं तर तुला तुझ्या प्रामाणिकपणावर आणि तुझ्या प्रेमावर कधीच विश्वास नव्हता. जर तू त्या रात्री विक्रमच्या धमकीनंतर माझ्याशी एकदा बोलली असतीस, तर आपण दोघांनी मिळून त्याचा सामना केला असता. पण तू शॉर्टकट निवडलास, कारण तुझ्या मनातलं लालच जागं झालं होतं. तू माझ्या प्रामाणिकपणाची किंमत एका रात्रीची मोहलत लावलीस. आज मी तुला 5 कोटी देतोय. जा आणि तुझं ते आलिशान आयुष्य जग, ज्याचं स्वप्न तू रोज पाहायचीस." अंजलीने रडत तो चेक फाडून हवेत उडवून दिला आणि म्हणाली, "राघव, मला हे पापी पैसे नकोत. मला माझं कुंकू आणि तुझं प्रेम पाहिजे." राघवने आपल्या गाडीची चावी घेतली, केबिनचा दरवाजा उघडला आणि मागे न वळता पुढे जाताना म्हटलं, "कुंकवाची किंमत पैशाने चुकवणारी बाई कधीच खऱ्या प्रेमाच्या लायकीची असू शकत नाही." राघव आपल्या गाडीत बसून निघून गेला आणि अंजली त्या मोठ्या ऑफिसच्या जमिनीवर एकटी बसून पश्चातावाच्या अश्रुतात रडत राहिली. चुकीच्या रस्त्याने जाऊन कधीच चांगली मंजिल मिळत नाही आणि लालचेचा शेवट नेहमी असाच भयानक होतो. तर मित्रांनो, ही होती कुंकवाची किंमत, जी पूर्ण गोष्ट कसं
लालच आणि धोक्याने एका हसत्या खेळत्या कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. जर तुम्हाला राघवचा हा अंदाज आणि त्याचा हा शेवटचा न्याय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रासोबत आणि परिवारांसोबत याला शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून प्रत्येकाला या गोष्टीची शिकवण समजेल. अशाच आणखी सस्पेन्स, ड्रामा आणि धमाकेदार गोष्टींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून घ्या. आता वेळ तुमची आहे. आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा की राघवने अंजलीला न स्वीकारून योग्य केलं का, की अंजलीला आणखी एक संधी मिळायला हवी होती. आणि हो, कमेंटमध्ये हेही नक्की सांगा की आमची पुढची गोष्ट तुम्ही कोणत्या टॉपिकवर पाहायला इच्छिता. तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद.